आज शनिदेवांची जयंती. त्यानिमित्त आपण मोहोळमधील श्री शनिदेवांच्या मंदिरामध्ये अभिषेक करण्यासाठी आलेलो आहे. सर्वप्रथम आपण भस्म लावून घेतलेला आहे स्वतःला. त्यानंतर आपल्या सर्वांगाशी भस्म लावून घेत आहोत आपण. त्यानंतर शनिदेवांचा आपण अभिषेक करून घेत आहोत. सर्वप्रथम आपण मनोभावे जल अर्पण करून घेतलं शनिदेवांना. बाजूला हनुमंतांची मूर्ती आहे. तर पान सुपारीचा विडा देखील आपण शनिदेवांना व हनुमंतरायांना आपण अर्पण करून घेतलेला आहे. त्यानंतर गंध पुष्प देखील आपण अर्पण करून घेत आहोत. त्यानंतर सर्वप्रथम दही अर्पण करून घेतलं आपण शनिदेवांच्या मूर्तीवर. लगेच बाजूला असणाऱ्या हनुमंतरायांच्या मूर्तीवर देखील आपण अर्पण करून घेतलं. त्यानंतर दूध आपण शनिदेवांच्या मूर्तीवर अर्पण करून घेतलं. त्यानंतर सुगंधी जलाचा देखील आपण अभिषेक करून घेत आहोत शनिदेवांना, तसेच बाजूला असणाऱ्या हनुमंतरायांना. त्यानंतर लगेचच आपण शनिदेवांना निळं वस्त्र अर्पण करून घेतलं. त्यानंतर फुलांचा हार देखील आपण अर्पण करून घेतला. त्यानंतर हनुमंतरायांना भगवं वस्त्र अर्पण करून घेतलं. त्यानंतर हनुमंतरायांना देखील आपण फुलांचा हार अर्पण करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्या शेतातील आंबे आले होते, तर ते आंबे देखील आपण चरणावर अर्पण करून घेतले. त्यानंतर सुगंधी अत्तर देखील आपण देवांना अर्पण करून घेतलं. त्यानंतर अगदी विधिवत शनिदेवांना व हनुमंतरायांना दीप ओवाळून घेतलेला आहे आपण. हा दीप आपण सर्व भक्तांच्या जीवनात सुख समृद्धी लागण्यासाठी ओवाळून घेतलेला आहे. त्यानंतर धूप दीप देखील आपण विधिवतपणे ओवाळून घेतलेला आहे. त्यानंतर शनिदेवांच्या मूर्तीवर आपण तेल अर्पण करून घेत आहोत. शनिदेवांच्या मूर्तीवर तेल अर्पण केल्याने सर्व मनोइच्छित कामना पूर्ण होतात आणि एखाद्या भक्तावर शनीची वक्रदृष्टी असेल तर त्याचा त्रास देखील कमी होतो. त्यानंतर आपण शनिदेवांची व हनुमंतरायांची अगदी विधिवतपणे महाआरती करून घेत आहोत. ओम काकध्वजाय विद्महे खड्गहस्ताय धीमहि तन्नो मंदः प्रचोदयात. त्यानंतर शनिदेवांना व हनुमंतरायांना आपण अष्टगंधाचा तिलक लावून घेतलेला आहे. त्यानंतर शेंगदाण्याच्या लाडूचा नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आपण. त्यानंतर अखंड नारळ आपण शनिदेवांच्या मूर्तीला स्पर्श करून चरणावर अर्पण करून घेतलेला आहे व मनोभावे आपण दर्शन घेतलेले आहे. त्यानंतर शनिदेवांच्या व हनुमंतरायांच्या मूर्तीला आपण प्रदक्षिणा मारून घेतलेली आहे उजवी. नंतर लगेचच आपण हनुमंतराया व शनिदेवांचा नतमस्तक होऊन नमस्कार केला. त्यानंतर शनिदेवांचे व हनुमंतरायांचे काही वेळ स्मरण करून ध्यान केले. त्यानंतर लगेचच आपण नाक घासून देवांच्या समोर क्षमा याचना केली. अभिषेक सेवेमध्ये कळत नकळत काही राहिला असेल तर क्षमस्व.